झी 24 तास एक पाऊल पुढे। सर्वसामान्य माणूस खातेदार म्हणून पैशाचं ट्रान्झॅक्शन करताना नेहमीच भांबावलेला असतो। तुमच्या याच भांबावलेपणावर कुणाची तरी नजर असते। ठगसेन टोळ्यांना आता मात्र लगाम लागणार आहे, कारण आता नव्या प्रणालीत क्लिअरन्सला येणाऱ्या चेकमधील फेरफारी नजरेतून सुटू शकणार नाही। गेल्या काही वर्षात देशात बँकांची संख्या वाढल्यामुळे बँक खातेदारांबरोबरच बँक व्यवहार करणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे। आर्थिक व्यवहारासाठी चेकचा वापर हा सर्वात सुरक्षित मानला जातो, त्यामुळेच लोक चेकनं व्यवहार करण्यास प्राधान्य देतात। पण आता ठगसेनांनी चेकवरही आपली वक्रदृष्टी वळवली आहे। काही ठगसेन टोळ्या तुमच्या बँक खात्यातून रक्कम काढून घेण्याच्या संधीच्या शोधात आहेत। चेक किंवा ड्राफ्ट लिहिताना तुमच्याकडून एक जरी चूक झाली तरी ते त्याचा गैरफायदा घेऊन तुम्हाला कंगाल करू शकतात। आज देशाचा विचार केल्यास गेल्या 2 वर्षात चेक आणि ड्राफ्टमध्ये हेराफेरी करून फसवणूक केल्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं लक्षात येईल। देशात चेक ड्राफ्ट फसवणुकीचे गुन्हे 2010-11 मध्ये 19,834 गुन्ह्यांची नोंद झाली होती। 3,799 कोटी रुपयांचं नुकसान झालं होतं। 2011-12 मध्ये 14,727 गुन्ह्यांची नोंद झाली होती। 4,448 कोटी रुपयांचं नुकसान झालं होतं। फसवणुकीच्या माध्यमातून होणाऱ्या नुकसानीची ही आकडेवारी डोळ्यात अंजन घालणारी आहे। चेक आणि ड्राफ्टच्या माध्यमातून केली जाणारी फसवणूक लक्षात घेता रिझर्व्ह बँकेनं चेक ट्रान्झॅक्शन सिस्टीम लागू करण्याचा निर्णय घेतलाय। या माध्यमातून विशिष्ट पद्धतीचे हायटेक सिक्युरिटी फीचर्स असलेले चेक तयार करण्यात येणार आहेत। वाढत्या फसवणुकीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर बँकेत चेक वटवताना इमेज बेस्ड चेक प्रोसेसिंग प्रणालीचा वापर केला जाणार आहे, त्यामुळे अशा प्रकारच्या फसवणुकीला आळा बसेल। देशाची राजधानी दिल्लीत गेल्या 2 वर्षात अशा प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे। दिल्लीत चेकच्या माध्यमातून फसवणुकीच्या घटना 2010 मध्ये 34 गुन्ह्यांची नोंद, 2011 मध्ये 24 गुन्ह्यांची नोंद। बँक चेक आणि ड्राफ्टमध्ये खाडाखोड करून फसवणूक करण्याच्या घटना वाढत असून अशी फसवणूक करणाऱ्या टोळ्यांवर वेळीच लगाम करण्याची आवश्यकता आहे, अन्यथा अशा फसवणुकीच्या घटना वाढत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।